नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। जर तुमचे देखील दातांमध्ये काही त्रास होत असेल, पिवळे दिसत असतील किंवा लहान मुलांचे दात देखील किडले असतील, दातामधून रक्त येत असेल किंवा तोंडाचा वास येत असेल, दात खराब झाले असेल, थंड पाणी पिताना दातांना ठणक लागत असेल, हिरड्या दुखत असेल किंवा पिवळे दात दिसत असेल, तर हा उपाय केल्यानंतर तुमच्या या सर्व समस्या दूर होऊन अतिशय छान आणि सुंदर असे चमकणार आहे तुमचे दात। अगदी मोत्यासारखे दात तुमचे या ठिकाणी दिसणार आहे। एकदाच जर तुम्ही याचा ट्राय केला तरीही तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे। आणि बघू शकतात माझे दात देखील तुमच्यासारखेच असे दुखत होते, त्रास होत होता किंवा तोंडातून वास येत होता आणि त्या सर्व समस्या या ठिकाणी दूर झालेल्या आहे। दात अगदी मोत्यासारखे चमकायला लागलेले आहे। एकही दातामध्ये तुम्हाला पिवळसरपणा दिसणार नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम माझ्या दातांमध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। बघू शकतात दात अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे। हसायला गेलं की आपले दात पिवळे असल्यामुळे आपण जास्त हसत नाही किंवा दातांमध्ये थंड पाणी प्यायला गेलं की त्रास होतो, परंतु या जर सर्व समस्या तुमच्यासोबत जरी होत असेल तर आज आपण त्या सर्व समस्या या ठिकाणी दूर करणार आहोत। ते पण घरातीलच काही वस्तू वापरून आपण या ठिकाणी तुमच्या या सर्व समस्या दूर कशा होतील ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर बघू शकतात मी या ठिकाणी घेतलेली आहे एक वाटी आणि त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे हळद। हळद सर्वांच्याच घरी असते आणि तुम्हाला माहीतच आहे हळद ही प्रत्येक पर्यायासाठी म्हणजे काही कुठलंही दुखणं असेल त्यासाठी खूप उपयोगी पडते। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अगदी चिमूटभर मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे। हळद आणि मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे कोलगेट। तुम्ही या ठिकाणी कुठलंही कोलगेट किंवा पेस्ट तुमची जी पण दात घासण्यासाठी तुम्ही जी पण पेस्ट वापरत असाल, कोलगेट वापरत असाल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। आणि एका वेळेस तुम्हाला जितकं दात घासण्यासाठी कोलगेट हवं असतं तितकंच कोलगेट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं आपल्याला हे बनवून ठेवायचं नाही आहे। ज्यावेळेस तुम्हाला ब्रश करायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे प्रत्येक वेळेस बनवायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता हे व्यवस्थित याची पेस्ट तयार होत नाही, त्यामुळे अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी ॲड करायची आहे जी की सर्वात महत्त्वाची आपली दातांसाठी ठरणार आहे, ते म्हणजे लिंबू। आता बघू शकता थोडासा आपल्याला लिंबू घ्यायचा आहे आणि जो लिंबाचा रस असतो तो आपल्या दातांच्या सर्व समस्यांसाठी खूप गुणकारी असतो। तुम्ही हवं तर लिंबाला मीठ लावून त्याने देखील तुम्ही दाताला जर लिंबू चोळलं तर तुमच्या दातांमधला जो पण दुर्गंध असेल किंवा पिवळसरपणा असेल तो निघण्यास खूप जास्त मदत होते। आणि बघू शकतात आपण ज्यावेळेस भांडे खराब झालेले असते त्यावेळेस देखील लिंबाचा वापर केल्यामुळे आपले भांडे देखील अगदी स्वच्छ होतात। त्याच पद्धतीने आपण जर दातांना लिंबू जर लावलं त्याचा देखील आपल्याला छान रिझल्ट मिळतो। अशा प्रकारे व्यवस्थित एक पेस्ट आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळही व्हायला नको किंवा जास्त घट्टही व्हायला नको। आणि त्यानंतर तुम्ही जो पण ब्रश वापरत असाल तो ब्रश आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ब्रशला हे सर्व मिश्रण आपण पेस्ट तयार केली ती लावून घ्यायची आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे। लहान मुलांचे देखील दात खराब झालेले असतील, किडले असतील, लहान मुलं जर दात घासत नसतील, वास येत असेल त्यांच्या देखील साठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। अगदी एकाच वेळेस तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता बघा व्यवस्थित आपल्याला याचा ब्रशला लावून ही पेस्ट जी बनवली ती ब्रशला लावून व्यवस्थित असा ब्रश करून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हा ब्रश करून घ्यायचा आहे, जेणेकरून जेवढा पण पिवळसरपणा असेल किंवा जी पण तुमच्या दातांमध्ये त्रास होत असेल, हिरड्या दुखत असतील किंवा दातामधून रक्त येत असेल, ह्या सर्व समस्या यामुळे पूर्ण बरा होऊन जातो। ज्या ठिकाणी आपण याचा लिंबूचा वापर केला आहे, हळद वापरली आहे, हे सर्व मिश्रण आपल्या दातांसाठी खूप गुणकारी असतं। आणि रिझल्ट बघा, मी या ठिकाणी दात जे तोंड आहे ते व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि अगदी मोत्यासारखे दात या ठिकाणी चमकायला लागले आहे। आता तुमच्या देखील दातामध्ये पिवळसरपणा असेल तर तुम्ही एकदा जरी याचा वापर केला तरीही खूप छान रिझल्ट मिळतो। आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने न जास्त खर्च करता किंवा न डॉक्टरकडे जाता अगदी महागड्या क्रीम देखील आपल्याला आणायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या दातांमधील ज्या पण कुठल्या समस्या आहेत त्या फक्त एका आपण बनवलेल्या पेस्टमुळे त्या सर्व समस्या या ठिकाणी पूर्णपणे नाहीसे
होणार आहे. आय होप की व्हिडिओ खरंच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब